रायगड जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवलंय आणि त्यामुळे इथलं जलजीवन योजना बारगळलेली असून गावकऱ्यांवरती पाण्याची चिंता ओढवलेली आहे। अलिबागमधील कोळघर गावामध्ये ग्रामस्थांवरती शेतातल्या डवऱ्यामध्ये साचलेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। जलजीवन मिशनच्या रेंगाळलेल्या योजनेमुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। 2 कोटी रुपयांची जलजीवन योजना सन 2021 मध्ये या गावाला मंजूर करण्यात आलेली असून फक्त 40% काम आतापर्यंत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी जलजीवन योजनेमधील ठेकेदारांच्या विरोधात देखील तीव्र संताप व्यक्त केलाय। आमच्या इथे एमआयडीसी जवळ आहे, 2 ते 3 किलोमीटरवर एमआयडीसी आहे, पण आम्हाला तिथे जाऊन गाडीवर किंवा सायकलने असं पाणी बॅररमध्ये भरून पाणी आम्हाला आणावं लागतंय। महिलांना एवढं लांब जाऊन हंड्यावर हंडे डोक्यावर पाणी आणावं लागतं। शाळेतल्या मुलींना पण इथे शाळेत जायला म्हणजे पाणी आणल्याशिवाय मुलगी शाळेत कॉलेजला जाऊ शकत नाही। प्रत्येक वेळेला किती वेळा निधी आला असेल आणि तो प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्टरने खात आलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्या पाण्याचा काही अजूनपर्यंत उपयोग नाही आणि जर असंच पुढे होत राहिलं तर आम्ही ह्याच्या पुढे मोठा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। त्याच्यामुळे सरकारने ह्याच्याकडे थोडंफार तरी लक्ष टाकावं। मंत्री महोदय, आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पूर्णपणे लक्ष टाकून जाणीवपूर्वक कामाचं काहीतरी तुम्ही बघावं, नाहीतर आम्हाला पूर्ण रस्ता रोको किंवा तीव्र आंदोलन करावं लागेल। प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही याच्या अगोदरी सुद्धा कित्येक वेळा जिल्हाधिकारी, प्रांत कलेक्टर, तहसीलदार यांना अर्ज केलेले आहेत, परंतु त्या अर्जाचा एकही उत्तर आणि त्याच्यावर काही कारवाई झालेली दिसत नाही आहे। आम्ही असफल झालेलो आहोत। आमच्या गावावर दुष्काळग्रस्त गाव म्हणून अशी आता नोंदणी होऊ शकते। त्याच्यामुळे सरकारने आमच्यावर लक्ष द्या आणि ही जी योजना राबवलेली आहे ती पूर्ण करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।